अहमदनगर शहरामध्ये गणेश उत्सवाला भक्तिभावाने सुरुवात झाली असून अनेक गणेश मंडळे त्यांच्या बाप्पासमोर सामाजिक सांस्कृतिक देखावे सादर करत असतात। याच अनुषंगाने केडगाव उपनगर येथील कल्याणी प्रतिष्ठान आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकाराने भूषणनगर या ठिकाणी मुली, युवती आणि महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले जात आहे। हा एक आगळावेगळा उपक्रम त्यांनी राबवला आहे। यामध्ये प्रशिक्षक संदीप खामकर हे सर्व मुलींना, युवतींना लाठी, दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण देत असून यातून स्वरक्षणाचे धडे शिकवले जात आहेत। सध्या महाराष्ट्रासह देशभरात मुली-महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। याचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं आणि महिलांना स्वतःचे रक्षण स्वतः करता यावं यासाठी कल्याणी प्रतिष्ठान आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आपल्या प्रभागातील मुली, महिला आणि युवतींसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलींना या शिबिरामध्ये पाठवलं असून या शिबिरामध्ये 100 ते 150 मुलींनी सहभाग घेतला आहे। आज या भूषणनगरच्या महाप्रांगणात ओम साई कॉलनीमध्ये दरवर्षीप्रमाणे दिलीप दादा सातपुते आणि ओंकार दादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जवळजवळ 10 वर्षापासून हा उपक्रम गणपतीच्या स्थापनेचा आमच्या कॉलनीमध्ये अगदी उत्साहात असतो। गणपती बसवणं इतकं सोपं आहे, पण त्याचे कार्यक्रम राबवणं अतिशय कडक आहे। आणि आठवणीकरता तुम्हाला सांगतो, जे जाणून बुजून हिंदू धर्माच्यावर ज्या संस्कृतीवर आघात होत आहेत, हे परकीय शक्ती आणि इतर शक्तीकडून ते जरूर होते। मुलींनी यासाठी सावध राहण्यासाठी मुलींकरता दादांनी ह्या वर्षी खूप आधी चांगली आयडिया लढवून मुलींसाठी योद्धा तयार करण्यासाठी, मुलींमध्ये सशक्तपणा आणण्यासाठी काठी, लाठी, तलवार, तुमची सुरा, ज्या आपल्या स्वसंरक्षणासाठी जेवढ्या वस्तू वापरता येतील त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी या वर्षापासून चांगली एक उपक्रम राबवलेला आहे। आमच्या कॉलनीमध्ये उत्स्फूर्त रीतीने प्रत्येक घराची दररोज 2 टाइम आरती होते, त्यांचाही सहभाग असतो। कॉलनीतील सहभाग चांगल्यापैकी असतो आणि असे उपक्रम राबवल्यास दरवर्षी अजून याच्यात उत्साह निर्माण होतो। डीजे लावून डान्स करून वेगवेगळे गाणे लावण्यापेक्षा आणि नाचकाम करण्यापेक्षा ही आपली संस्कृती नाही, आपली संस्कृती धार्मिक आहे। गणपती हे अधिष्ठान आहे आणि गणपतीसाठी जी योग्य मार्गाने आपण गेलो असतो तर आजपर्यंत चांगला समाज सुधारला असता। पण इथून पुढे सुद्धा आपण सावधगिरीने हिंदूंनी जागृत राहून उत्सव चांगल्या प्रकारे स्थापन करावेत, हीच दादांची आणि त्यांची इच्छा आहे। यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत। तरी हा उपक्रम सक्सेस केल्याबद्दल त्यांच्या मंडळाचं, या कॉलनीचं आणि संपूर्ण भूषणनगर परिसराचा मी अत्यंत आभार मानतो आणि धन्यवाद देतो। शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी राबवलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून हा उपक्रम शनिवार आणि रविवार देखील राबवावा अशी स्थानिक महिलांची प्रमुख मागणी आहे। यावेळी भूषणनगरमधील उपस्थित नागरिकांनी या उपक्रमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। माझ्या 2 मुली इथे मी प्रशिक्षणासाठी रोज आणत आहे। त्यांना खूप मनापासून याची आवड आहे, लाठीकाठी आणि बाकीचे जे उपक्रम आहेत त्याची। सध्या महाराष्ट्रामध्ये, एकूण भारतामध्ये, एकूण जगामध्ये महिलांवर खूप अत्याचार होत आहे आणि एक आई-वडील म्हणून, एक समाजातील महिला म्हणून सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे आत्तापासूनच आपण दिले पाहिजे। त्यासाठी सातपुते साहेबांनी जो उपक्रम इथे राबवला आहे कल्याणी गणपती मंडळातर्फे, तो खूपच छान आहे आणि सगळ्या पालकांचा सुद्धा खूप छान रिस्पॉन्स पण आहे। तर शनिवार रविवार जर यांनी परत जर हे ट्रेनिंग उपक्रमाचे जर वाढवले, अजून जर आमच्या मुलींना ट्रेनिंग दिलेत आणि महिला संरक्षणाचे धडे जर असेच जर गिरवत राहिलो आपणही त्यांच्या सोबत, तर नक्कीच याचा सगळ्याच समाजातील घटकांना, महिलांना, सर्वांनाच उपयोग होईल। आणि आमच्या सगळ्या मंडळातर्फे आणि महिलांतर्फे, मुलींतर्फे त्यांचे खूप खूप आभार।